नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, आगामी 2026 महानगरपालिका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष चांगलेच कामाला लागलेले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण म्हणजे राजकीय वातावरण हे चांगलंच तापताना दिसत आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा देखील तितक्याच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळजवळ 10 दिवसांमध्ये 40 ते 45 सभा पार पडणार आहेत. म्हणजे ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत तेथे दिवसाला 3-3 सभा ते घेणार आहेत, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या सर्व ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा खूप महत्त्वाच्या ठरल्या होत्या. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या तिथले बरेचसे उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आले होते. त्यामुळे प्रचाराला वेग येण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या या सर्व सभा या आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एवढ्या सभा घेऊन महापालिकेवरती म्हणजे नाशिक, नागपूर ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी झेंडा कोणाचा फडकावेल किंवा या सभा उपयोगी पडतील का, हा सुद्धा राज्यातल्या जनतेपुढे आलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बघूया, सभा मुख्यमंत्र्यांच्या होणार आहेत, त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या देखील कुठे काही सभा होणार देखील आहेत. त्यामुळे येणाऱ्या राज्यातल्या महापालिकांमध्ये कोणाची सत्ता येईल हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण ठरेल. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.